नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. चातुर्मास सुरू होत आहे. यापूर्वी आपण पाहिलं की नेमकं काय कारण आहे की विष्णुदेव निद्रासनेत जातात किंवा झोपतात, या 4 महिन्यामध्ये विश्रांती घेतात. आणि त्यासोबतच जर चातुर्मास इतका पवित्र मानला जातो, तर मग का बरं यामध्ये मांगलिक कार्य होत नाही? जसं की लग्न, मुंज, गृहप्रवेश, अन्य काय असेल ते होम हवन, यज्ञातील आहुती देव स्वीकारत नाहीत या 4 महिन्यामध्ये, चातुर्मास असून सुद्धा. मग चातुर्मास नेमका आहे तरी काय? याचं पालन कसं करायचं आहे? काय करायचं, काय करू नये? चातुर्मासामध्ये विष्णुदेवांना सगळे देव शरण जातात, त्यांची सेवा साधना करतात. म्हणून कोणतेही शुभ कार्य होत नाही. आणि विष्णुदेव जेव्हा निद्रासनेत असतात तेव्हा साक्षात लक्ष्मी माता देखील त्यांच्या चरणाशी असते. सर्व देव त्यांच्या सेवेमध्ये लीन असतात. तर मग अशा वेळेस या धरतीचा कारभार कोण सांभाळतं? या धरतीला, या लेकरांना कोण सांभाळणार? नियमावली कोण पाळणार? तर त्यासाठीच भगवान विष्णूंनी साक्षात भगवान शिवशंकरांना माता पार्वतीकडे या जगाची जी चालवायची किल्ली दिलेली आहे ती या 4 महिन्यामध्ये. म्हणूनच श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा असते. याच्या पूर्वीच आपण पाहतो की जसंच चातुर्मास सुरू होतो त्याप्रमाणे गणपती बाप्पांचं आगमन वगैरे होण्याची चाहूल लागते. भाद्रपद, अश्विन, कार्तिक या सगळ्यांची रेलचेल सुरू होते या चातुर्मासामध्ये. पूर्ण शिवशंकराची फॅमिली, परिवार या सगळ्यांना या 4 महिन्यामध्ये खूप लगबग असते. म्हणूनच चला जाणून घेऊया चातुर्मासाला आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये खूप महत्त्व का आहे. हजारो अश्वमेध यज्ञ केल्याचं जे फळ प्राप्त होतं तेच फळ या 4 महिन्यात केलेल्या भक्तीमुळे प्राप्त होते. हो, हे माहीत होतं का तुम्हाला? मला कमेंटमध्ये जरूर सांगा किती लोक आहेत जे चातुर्मासाचं पालन करतात. आणि चातुर्मासामध्ये सात्विक राहिल्यामुळे त्यांना संपूर्ण वर्षभर अगदी चार्ज झाल्यासारखं वाटतं का? पुढचे त्यांना महिने किती छान जातात. तर बघा, चातुर्मास जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा सुरुवातीला काय असतं ते म्हणजे श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे अतिशय शीघ्र फलप्राप्ती करून देणारे 4 महिने आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. खूप शीघ्र, म्हणजे तुम्ही कोणतीही जरी इच्छा धरली आणि संपूर्ण श्रावण महिना विधिनियम पाळले, भगवान शिवशंकरांना शरण गेलात, तर अशी कोणतीही इच्छा नाही की जी तुमची पूर्ण होणार नाही. त्या टायमिंगला, त्या वेळेला ती इच्छा पूर्ण होते. पण त्याची सेवा तुम्हाला या महिन्यात पूर्ण पार करून घेतात, म्हणजे पूर्ण तुमच्याकडून सेवा भगवान शिवशंकर करून घेतात. मग अशा या गोष्टींमध्ये काही नियमसुद्धा आहेत. मग ते नियम काय काय आहेत? खूप कठीण तर नाही आहेत ना ते नियम? तेच आज मी सांगणार आहे, नेहमीप्रमाणे साध्या सोप्या पद्धतीने. चला तर मग जाणून घेऊया. पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय किंवा दररोज व्हिडिओ पाहता पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. प्रत्येक ऋतू बदलल्यानंतर काय होतं? वातावरणामध्ये बदल होतो. मग त्याचप्रमाणे आपल्या शरीरात देखील बदल होतो. कारण पंचतत्व जी बाहेर आहेत तीच आपल्या शरीरामध्ये आहेत. म्हणूनच वायुतत्वाचं असंतुलन वाढतं या काळामध्ये. मग त्यामुळं होतं काय की असंतुलन झाल्यामुळे सांधेदुखी किंवा अंगदुखी सारख्या समस्या येतातच, पण आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती देखील कमी होते. मग आता काय करायचं? या काळात लोक जास्त आजारी पडतात. म्हणूनच प्रवास वगैरे करणे देखील टाळलं जातं. पावसात अशक्य होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून पूर्वीच्या काळी मोठमोठ्या ऋषीमुनींनी यावर उपाय म्हणून 4 महिन्यात देवाच्या सानिध्यात एकाच ठिकाणी बसून राहणं हे ठरवलं आणि त्यानुसार नियम धरले. आता जिथं धर्मनिवास वगैरे आहेत मोठमोठे, तिथे भजन, कीर्तन, सप्ताह, सोहळा, पारायण केले जातात एका ठिकाणी बसून. त्याचबरोबर या 4 महिन्यात सगळे संन्यासी साधू पुरुष एका ठिकाणी राहून भजन सत्संग करतात व सामान्य मनुष्याला देखील आपल्या सांसारिक कामामधून थोडी तरी विश्रांती किंवा वेळ काढून देवाच्या सानिध्यात अवश्य राहावे असं सांगतात. व्रत, वैकल्य आणि नियमांचं पालन केल्यामुळे वर्षा ऋतूत होणाऱ्या वायुतत्वाचा आपल्या स्वास्थ्यावरती परिणाम होतो किंवा होत नाही, यासाठीच या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला जातो. मग वात वाढतो, वायुतत्व वाढल्यामुळे मन विचलित होते. मग त्यासाठीच नियम पाळायचे आहे.
मग आता ते नियम काय आहेत, अति महत्त्व आहे त्या नियमांना. तर चातुर्मासातील काही खाण्यासंबंधी नियम पहिल्यांदा बघूया. ज्या वर्ज्य करायच्या असतात त्या म्हणजे हिरव्या पालेभाज्या. याला अपवाद म्हणजे काय, मेथी, कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना हे आपण खाऊ शकतो. हिरव्या पालेभाज्यांवरती या पावसाळ्यांमध्ये आर्द्रता, ओलावा राहिल्यामुळे त्यामध्ये छोटे छोटे कीटक निर्माण होतात आणि ते आपल्या शरीरामध्ये जातात. यामुळे अनेक आजार देखील उद्भवतात. त्यानंतर भाद्रपदामध्ये दही वर्ज्य केलं जातं. अश्विन महिन्यामध्ये दूध वर्ज्य करणं सांगितलेलं आहे. तर कार्तिकमध्ये उडीद हे न खाण्यामागे शरीरात वायुतत्व बॅलन्स राहण्यासाठी सांगितलेलं आहे. असं केल्याने काय होतं, तर मन शांत राहतं. उपवास केल्यामुळे मन एकदम आपल्याला शांततेमध्ये घेऊन जातं. व्रतवैकल्य केल्यामुळे आपल्याला खूप छान समाधान वाटतं, पावित्र्य असं वाटतं, घरात पॉझिटिव्हिटी वाढते आणि शरीरामध्ये जी अतिरिक्त ऊर्जा, चरबी आहे ती उपवास केल्यामुळे घटू लागते. शक्य तेवढे मोजकेच सात्विक आणि ताजे अन्न खाल्ल्यामुळे एनर्जी आपल्याला खूप राहते. उपवास जरी केला तरी सात्विक अन्न खाण्यावरती भर द्या, फळं ही खाण्यावरती भर द्या. त्यासोबत आता काय, तर संकल्प काय घ्यायचा आहे, तर या 4 महिन्यात जेवढे जमल तेवढे व्रत उपवास करायचा, भजन, कीर्तन, मेडिटेशन करायचं. यासोबतच दानधर्माला देखील खूप महत्त्व आहे. तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे काही ना काहीतरी दान प्रत्येक महिन्यात जरूर करण्याचा प्रयत्न करा. हो, आता यासोबतच चातुर्मासामध्ये जो संकल्प घेतला आहे त्यामध्ये काय करू नये हे पण बघूया. कारण मांसाहार करू नये, कोणतंही व्यसन करू नये. म्हणूनच अनेक जण या चातुर्मासात सगळे व्यसन सोडतात, खोटं बोलत नाहीत, निंदा, भांडण, तंटा, अपशब्द, शिव्या, शाप देऊ नये. शक्य तेवढे शांत म्हणजेच मौन व्रताचे पालन करावे, कमी बोलावे, जमिनीवर झोपावे, बेडवर झोपू नये, दिवसा झोपू नये सांगितलं जातं. हरिकथा ऐकावी, वाचावी, नामस्मरण करावं, मेडिटेशन करावं, एकमेकांना घरी बोलवून एक कीर्तन, भजन असं करावं. कारण मंत्रजाप जरी केला तरी मंत्रजापाचं धार्मिक कार्यामध्ये फायदा का होत नाही, तर होम हवन आपण करू शकत नाही. होम हवन केले तर आहुती देव स्वीकारत नाही. यामुळे शक्य तितकं भगवद्गीता वाचणे किंवा तुम्हाला आणखीन कोणती सात्विक जे वाचण्याच्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या धर्मग्रंथामध्ये आहेत त्या वाचू शकता. वेगवेगळे व्रत आहेत जे मी तुम्हाला पुढे सांगेल, ते व्रत जरूर करायचे आहेत. त्याचबरोबर आपण स्वतःला भगवंताच्या चरणी समर्पण करायचं आहे, पूर्णपणे झोकून द्यायचं आहे. कारण या 4 महिन्यामध्ये आपला आध्यात्मिक पुण्यामध्ये एवढा साठा करायचा की पूर्ण वर्ष बघा, या 4 महिन्यामध्ये जे जे लोक पालन करतात आणि जे व्रतवैकल्य करतात ना, त्यांना पूर्ण शरीर त्यांचं चार्ज राहतं. भगवंताचा आशीर्वाद, तेवढी पॉवर, त्यांचा ऑरा स्ट्रॉंग होतो आणि पुढचं संपूर्ण वर्ष त्यांना खूप चांगलं जातं. तर आपली भक्ती दृढ करा, शक्य तेवढ्या यातली नियमांचं पालन करा. आणि हो, व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करायला विसरू नका. कारण तुम्ही लाईक करता आणि जेव्हा कमेंटमध्ये सांगता की काय आहे अजून या गोष्टींबद्दल माहिती, तेव्हा बाकीच्यांना देखील ती माहिती मिळते आणि आपसुकच अनेक लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी कळत नकळत तुमची मदत होते आणि ही तुम्ही केलेली मदत ती भगवंत जरूर बघत असतो. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.